श्रीमती पाटील कन्या महाविद्यालय इचलकरंजी येथे 3 ऑक्टोबर 2025 रोजी शिक्षक पालक विद्यार्थी सहविचार सभा घेण्यात आली। सदर सभेमध्ये पालक आणि विद्यार्थिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता। अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बाबासाहेब यांनी विद्यार्थिनींना शिक्षकाबरोबर पालकांचा सुसंवाद किती महत्त्वाचा आहे हे सांगितले। तसेच निर्भया पथकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। ज्युनियर विभाग प्रमुख बोरगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालक हा एक त्रिकोण आहे, ज्यामधील केंद्रबिंदू विद्यार्थी आहेत व त्यांची जबाबदारी पालकांनी आणि शिक्षकांनी घेतली पाहिजे। तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक काळात आपल्या करिअरला महत्त्व दिले पाहिजे असे आवाहन केले। प्रकाश मुडशी यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा तसेच गुणवत्ता कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले। पालक प्रतिनिधी म्हणून सुरेश देसाई यांनी सांगितले की पालकांनी मुलांच्याकडे लक्ष दिले पाहिजे, तसेच पाल्यानेही आपल्या आई-वडिलांचा विश्वास संपादन केला पाहिजे। कार्यक्रमात निर्भया पथकाच्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती वेदिका पाटील यांनी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन केले की विद्यार्थ्यांनी पालकांपासून कोणतीही गोष्ट लपवू नये, तसेच मोबाईलचा गैरवापर करू नये। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गवळी एमडी यांनी केले। सूत्रसंचालन अनुराधा देशटवार यांनी केले, तर आभार श्रीमती साळुंखे एसएम यांनी मांडले। प्रदीप खोत व माजी विद्यार्थिनी दिव्या बिरंचे व सर्व टेक्निकल बाबी सांभाळल्या। कार्यक्रमासाठी ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक, निर्भया पथक सदस्य उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।